तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदार फुटल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। वाशिम, हिंगोली, परभणी आणि बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। फुटीर खासदारांविरोधात शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळी दहन केलं। 4 वेगवेगळ्या शहरातले आपण ही दृश्य पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मशालीचे स्कार्फ त्यांच्या गळ्यामध्ये आहेत आणि गद्दार खासदारांचा जाहीर निषेध अशा प्रकारे बॅनर हातात घेऊन जोडे मारले जातात। वाशिम, बीड, हिंगोली, परभणी इथली ही दृश्य आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील जे 6 खासदार निवडून आले होते त्यांनी गद्दारी करून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केलेला आहे। ही जी घटना आहे ही फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर हे लोकशाहीसाठी पण घातक ठरलेली आहे। कारण आपल्याला माहितच आहे हा जो व्यवहार झालेला आहे हा करोडो रुपये व्यवहार झालेला आहे। आंदोलन आम्ही याच्या संदर्भात केलेलं आहे की जे गद्दार खासदार संजय देशमुख आज शिंदे गटात त्याचं विलिनीकरण होणार झालेलं आहे। त्यामुळे आज आम्ही शिवसेना वाशिम जिल्ह्याच्या वतीने, शिवसेना महिला आघाडी, युवती सेना, युवा सेनेच्या वतीने आज आम्ही त्यांना जोडमारा आंदोलन केलेलं आहे। 18 पगड जातीतल्या सर्व जातीवासियांनी यांना निवडून दिलेलं आहे आणि एवढी 1 लाखाच्या वर मतदान याला न ओळखता या अशा माणसानं हे कृत्य केलेलं आहे। यांनी राजीनामा द्यावा आणि नंतर दुसऱ्या पक्षात पदार्पण करावे अशी आमची सगळ्या शिवसैनिकांची मागणी आहे। यांचा बाप बदललेला आहे आणि ह्या गद्दारांना बीड जिल्हा शिवसेना कधीही माफ करणार नाही। ह्या 6 पैकी जो भी खासदार बीड जिल्ह्यामध्ये येईल त्याला त्याच्या गाडी सकट आम्ही बीडचे शिवसैनिक पिटिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। काय केलं आता आज ह्या 6 खासदाराचे आम्ही अंतविधी इथं केलेला आहे आणि भविष्यात त्यांचा अंतविधीच होणार आहे। आज त्यांच्या अंतविधीला त्यांना चिता दिलेली आहे आज बीड जिल्हा शिवसेनेने। नागेश पाटील आष्टीकर यांनी जे शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी पुतळा जाळून जाहीर निषेध करत आहोत। नागेश पाटील लाखो करोडो घेऊन जरी गेला असतील पण महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत निष्ठावंत आहे आणि निष्ठावंतच राहणार।